स्वाध्याय इयत्ता 7वी, विषय मराठी, कविता 13वी, अनाम विरा. प्रश्न पहिला. कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? अ. स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. उत्तर. देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक अपरिचित असतात. आपला कुणी जय जयकार करावा म्हणून सैनिक लढत नाही. लढणे ही त्यांची निष्ठा असते. म्हणून जनतेच्या दखल न घेणाऱ्या वागणुकीवर भाष्य करताना कवींनी ही ओळ लिहिली आहे. आ. जळावयास्तव संसारातून उठवनिया जाशी. उत्तर. सैनिकांचे जीवन असे असते की एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावे लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस, असे कवींनी म्हटले आहे. ई. सफल झाले तुझेच हे रे, तुझेच बलिदान. उत्तर. सैनिकांच्या कर्तबगारीचे यशोगीत कुणीही गायक डफ घेऊन जाहिरातरित्या गात नाही किंवा इतिहासात त्याचे नाव कोरले जात नाही. कवी म्हणतात की या साऱ्या प्रसिद्धीची सैनिकाला गरज नसते. देशासाठी लढणे व लढता लढता वीरमरण पत्करणे हेच सैनिकाचे व्रत आहे. प्रश्न दुसरा. खालील आकृती पूर्ण करा. देशासाठी प्राणार्पण केलेले सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते. त्याची कारणे लिहा. 1. अनाम वीराचे कुणी स्मारक उभारले नाही. 2. त्यांच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही. 3. जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही. 4. रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही. कुणा शाहिराने डफाबरोबर त्यांची यशोगाथा गायली नाही. प्रश्न तिसरा. खालील जोड्या जुळवा. अ गट. धगधगत्या समराच्या ज्वाला. उत्तर. महाभयंकर युद्ध. 2. मरणामध्ये विलीन. उत्तर. शांतपणे मरण स्वीकारणे. 3. ना भय ना आशा. उत्तर. निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. 4. नच उधाणले भाव. उत्तर. भावना व्यक्त न करणे. प्रश्न चौथा. खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अनाम वीरा. उत्तर. ज्या वीरांच्या कर्तबगारीची दखल कुणीही घेतली नाही. 2. जीवनांत. उत्तर. जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू. 3. संध्येच्या रेषा. उत्तर. संध्याकाळी जसा जसा सूर्यास्त होतो तशी क्षितिज रेषा धूसर होत जाते तसा सैनिकांच्या जीवनरेषेचा अस्त होतो. 4. मृत्युंजय वीर. उत्तर. देशासाठी प्राणांचे बलिदान देणारा वीर हा मृत्यूवर विजय मिळवतो. लिहिते होऊया. तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्या संबंधित खालील काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा. उत्तर. मी मोठी झाल्यावर एक शिक्षिका होणार. शिक्षिका होऊन मला खेड्यापाड्यातील तसेच अतिदुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे आहे. माझे वडील देखील एक आदर्श शिक्षक आहेत. त्यामुळे माझ्या या मतांना त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप खूप अभ्यास करणार. विविध पुस्तकांचे वाचन करणार. विशेष म्हणजे शाहू महाराज, साने गुरुजी यांची पुस्तके वाचून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार. शिक्षिका होऊन मला खेड्यापाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांची जोपासना करून त्या आधारे त्यांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना जगता आले पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे. म्हणी ओळखूया. खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. 1. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे. म्हणतात ना, असतील शिते तर जमतील भुते. 2. रेहाणाची कंपासपेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजारी पाजारीही जाऊन पाहिली, पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहाणाच्या दप्तरात सापडली. म्हणतात ना, काखेत कळसा नि गावाला वळसा. 3. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, तहान लागली
ती विहीर खोदायची. 4. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसा जसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, बाप तसा बेटा. वाचा व लिहा. खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. मुलांनो, स्वल्पविराम. शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. पूर्णविराम. तुमची काळजी घेणारे. स्वल्पविराम. तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. पूर्णविराम. कोण बरे आहेत हे मित्र? प्रश्नचिन्ह. असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. पूर्णविराम. आपल्याला फळे, स्वल्पविराम, फुले, स्वल्पविराम, सावली देणारे वृक्ष, स्वल्पविराम, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, स्वल्पविराम, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, स्वल्पविराम, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, स्वल्पविराम, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. उद्गारवाचक चिन्ह. अशा प्रकारे आपल्याला उतारा पूर्ण करायचा आहे. काही छोटी वाक्य तयार करून त्यातील उद्देश्य, विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पहा. 1. पाऊस पडला. पाऊस उद्देश्य, पडला विधेय. काल रात्री पाऊस धो-धो पडला. काल रात्री उद्देश्य विस्तार, धो-धो विधेय विस्तार. 2. मोर नाचतो. मोर उद्देश्य, नाचतो विधेय. काळे ढग दिसताच मोर थुई-थुई नाचतो. काळे ढग विस्तार, उद्देश्य विस्तार, थुई-थुई विधेय विस्तार. लिहिते होऊया. तुम्हाला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यावर विचार करा व लिहा. अ. तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता? उत्तर. माझा आवडता छंद वाचन आहे. मला थोर पुरुषांची चरित्रे वाचायला आवडतात. मी दिवसभरात 1 तास वाचन करते. 2. तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात? उत्तर. माझे आई-वडील मला नेहमी नवनवीन पुस्तके आणून देतात. माझे बहीण-भाऊ व इतर नातेवाईक माझ्या वाढदिवसाला मला विविध पुस्तके भेट म्हणून देतात. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.